नमस्ते, पौर्णिमा मराठी किचन मधले आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला ओल्या वाटाण्याचे छान असे रोल, झटपट बनणारे रोल असे बनवून दाखवणार आहे। सारे वाटाणे, ओले वाटाणे मार्केट मध्ये येतात, ते स्वस्त आहे, त्यामुळे रोल बनवून दाखवत आहे। एक चमचा तेल घेतले, त्याच्यामध्ये थोडंसं जिरं, एक कांदा बारीक कापून गुलाबी कलर वर परतून घेतलाय। आता मी त्याच्यामध्ये हळद, मिरची पावडर, तर गरम मसाला, कलर वाली धना पावडर, थोडासा चाट मसाला किंवा लिंबाचा रसही टाकू शकता। त्यामध्ये आता मी ओले वाटाणे टाकते। थोडंसं 5 मिनिटं वाफवून घेणार आहे, 5-10 मिनिट। एक छोटी वाटी ओले वाटाणे घेतले, इथे छोटे छोटे 2 बटाटे घेतलेत मी बारीक करून, उकडून 2 बटाटे बारीक करून घेतलेले आहे। बारीक गॅसवर वाफवून घेते 5-10 मिनिटं। गॅस मी बंद केलाय। आता हे बारीक करून घेते जरा ओले वाटाणे, बटाटा। माझ्याकडे मेशर नाही, त्यामुळे मी यानेच करते। छान असं बारीक करून घेते जरा। गॅसवरून खाली घेतले मी। तुम्ही आता ताटात थंड होण्यासाठी काढून ठेवते। वाटी मी मैदा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकून ते आता छान असं मऊसूत मळून घेणार आहे व पोळपाटावर छोट्या छोट्या लाट्या करून त्याचे मटर रोल बनवणार आहे। हे पहा, आता मी छान अशा छोट्या छोट्या पुऱ्या साईज सारखं बनवून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये वाटाणा व बटाट्याचं मिश्रण भरून त्याचा रोल तयार करून घेणार आहे। हे पहा, छान असे आपले रोल बनवून तयार झालेले आहे। मी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले होते। आता हे त्याच्यामध्ये आपण तळून घेऊया छानपैकी क्रिस्पी होईपर्यंत। हे पहा, हे रोल आता थोड्याशा तेलामध्ये मी तांबूस कलर छान येईपर्यंत, क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊया। हे रोल तुम्ही हिरव्या चटणी सोबत किंवा असेही खाऊ शकता, छान लागतात। हे पहा, छान असे माझे रोल बनवून तयार झालेले आहेत। क्रिस्पी वाटतात ते छान असे। दाखवतो मी, छान असा आवाज येते। क्रिस्पी बनवले, कसे वाटले ते तुम्हाला लाईक करा, मला कळवा, आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।